हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील सेकंड चॅप्टर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यातील पेज नंबर 95 वरतील इलिस्ट्रेशन नंबर 13 आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फॉलोइंग इज द समरी ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला या ठिकाणी या प्रॉब्लेमच्या माध्यमातून जय हनुमान व्यायामशाळा आहे औरंगाबादची. आता औरंगाबादचं नाव सध्या काय झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. तर औरंगाबादची ही एक जय हनुमान व्यायामशाळा आहे आणि त्याची समरी म्हणजे सारांश दिलेला आपल्याला कोणता, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. कधीचं 31 मार्च 2020चं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. म्हणजे याची सुरुवात कधी झालेली आहे, 1 एप्रिल 2019. म्हणजे याचं करंट इयर काय झालं, 2019-20. पुढे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. डेबिट साईडला, रिसिप्ट साईडला दिलेलं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हे काय आहे, ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं हे ओपनिंग बॅलन्स आहे आणि याची कॅशने सुरुवात होत असते. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 2018-19 आणि 19-20. आपलं करंट इयर आत्ताच बघितलं आपण 19-20. हे काय आपलं करंट इयर आहे, म्हणजे हे कोणतं झालं आपलं, लास्ट इयर झालं, आपलं प्रिव्हियस इयर झालं. प्रिव्हियस इयर म्हणजे मागचं वर्ष, लास्ट इयर म्हणजे मागचं वर्ष. त्याच्यानंतर टू डोनेशन दिलेलं आहे टू रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट्स. आपल्याला एक एंटरटेनमेंटसाठी काहीतरी रिसिप्ट मिळालेला आहे. त्याच्यानंतर टू इंटरेस्ट ऑन एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटवरती आपल्याला 3,000 रुपये काय मिळालेलं आहे, व्याज मिळालेलं आहे. टू इंटरेस्ट फी मिळालेली 50,000. टू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट 1,000. जे काही आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला इन्कम मिळालेलं आहे 1,000 रुपये. पेमेंट साईडला, क्रेडिट साईडला दिलेला आपण सॅलरीचा खर्च झालेला आहे, लाइटिंगचा खर्च झालेला आहे. लाइटिंग म्हणजे आपले लाईट बिल. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस, मेंटेनन्स चार्जेस, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस फॉर 2018-19, 2018-19, 2018-19चा म्हणजेच काय, लास्ट इयरचा आहे. आपण लास्ट इयरचा खर्च दिलेला आहे, हा पेड केलेला आहे. मागच्या वर्षाचा काहीतरी आउटस्टँडिंग असेल ते आपण पेड केलेलं आहे. त्याच्यानंतर बाय इन्व्हेस्टमेंट बाय 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. वाईमधील एक बँक आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिपॉझिट ठेवलेली आहे 50,000 रुपये. त्याच्यावरती 8% आपल्याला काय मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. याला एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. हे कोणतं बॅलन्स आहे, कॅशेट बँकचं बॅलन्स आहे, कॅश बॅलन्स आहे. पुढे आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जय हनुमान व्यायामशाळा हॅज ₹5,000 मेंबर पेईंग ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 ईच. म्हणजे प्रत्येकी हे जे काही हनुमान व्यायामशाळेचे जे काही 5,000 जे काही मेंबर आहेत, हे काय करतात, ॲन्युअल सबस्क्रिप्शन म्हणजे वार्षिक जे काही वर्गणी आहे, काय करत असतात, ₹50 प्रमाणे जमत करत असतात. म्हणजे दरवर्षी किती पैसे वसूल होत असतात, 5,000 गुणिले 50, 2,50,000 रुपये सबस्क्रिप्शन या जय हनुमान व्यायामशाळेला काय होत असतात, जमा होत असतात. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग पेमेंट साईडला सॅलरी दिलेलं आहे, त्याला एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर पुढे 3 नंबर ऑन 1 एप्रिल 2019 द बॅलन्स स्टूड ॲज अंडर. आपल्याला ॲसेटचे बॅलन्सेस दिलेले 1 एप्रिल 2019. लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे 70,000. फर्निचर दिलेले 45,000. म्हणजे या ओपनिंगचे ज्या काही बॅलन्सेस दिलेले आहेत, याच्यावरून आपल्याला काय तयार करावं लागणार आहे, एक एप्रिल 2019चं आपल्याला बॅलन्स शीट तयार करावं लागणार आहे. डेप्रिशिएट द अबोव ॲसेट 10%. या ज्या काही ॲसेट आहे, या ॲसेटवरती 10% आपल्याला काय करावं लागणार आहे, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. या ठिकाणी त्यांना आता स्टार करून ठेवा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पुढे 4 नंबर इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. इन्व्हेस्टमेंटवरती इन्कम ॲक्रूड म्हणजेच काय, आउटस्टँडिंग यायचं बाकी आहे. इन्कमवरती, इन्व्हेस्टमेंटवरती काहीतरी इन्कम 2,000 रुपये येणार आहे. इन्व्हेस्टमेंटला एक स्टार करायची आहे. त्याच्यानंतर 50% इंटरेस्ट फी अँड 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज. कॅपिटलाइजचं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला अर्थ सांगितला होता. कॅपिटलाइज म्हणजेच काय, की
कॅपिटलाइज हा शब्द आल्यानंतर त्याच्या पुढे जे काही डोनेशन असेल, इंटरेस्ट फी असेल, याच्यातील 50% आणि डोनेशन मधील 60% अमाऊंट जी आहे ती लेस करायची आणि कॅपिटल मध्ये काय करायची आहे, ऍड करायची आहे. ऍड टू कॅपिटल फंड. कॅपिटल फंड मध्ये ही ऍड करायची आहे. प्रिपेअर आपल्याला तयार करायला सांगितलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड ऑल्सो बॅलन्स शीट ॲज ऑन सेम डेट. त्याच तारखेचं आपल्याला 31 मार्च 2020चं बॅलन्स शीट सुद्धा तयार करायचं आहे. तर चला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण तयार करूया. या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ड्रॉ केलेलं आहे 31 मार्च 2020 आणि 31 मार्च 2020. पुढे आता आपल्याला काय करायची आहे, पोस्टिंग करायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याला जे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जी 3 नंबरची ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल फंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे, तर आधी बॅलन्स शीट 1 एप्रिल 2019 ची बॅलन्स शीट तयार करायची आहे. या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये मी 1 एप्रिल 2019 काय केलेली आहे, बॅलन्स शीट तयार केलेली आहे. अमाऊंट लिहूया. सुरुवातीला ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट 70,000 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर दिलेलं आहे 45,000 रुपये. लँड अँड बिल्डिंगच्या खाली फर्निचर 45,000 रुपये. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी 1 एप्रिलची अमाऊंट नाही आहे. पुढे रिसिप्ट साईडला 1 नंबर दिलेला आहे ओपनिंग कॅश. हे काय असतं, मागच्या वर्षाचं कॅश बॅलन्स असतं. मागच्या वर्षाची क्लोजिंग या वर्षाची काय असते, ओपनिंग असते. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा काय आहे, कॅशेड बँक या ॲसेटमध्ये असं रेकॉर्ड केलं जाईल. कॅशेड बँक या नावानं. अमाऊंट 32,800 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 2018-19चं 4,000 रुपये. म्हणजे काय आहे, 1 एप्रिलचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. अमाऊंट 4,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला कोणत्याही प्रकारचे मागच्या वर्षाचे बॅलन्सेस नाही आहे. पेमेंट साईडला आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी एक्सपेन्सेस दिलेला आहे 18-19चा एक्सपेन्सेस. बघा 18-19चं मागच्या वर्षाचं एक्सपेन्सेस यावर्षी पेमेंट साईडला आला आहे. म्हणजे यावर्षी आपण तो पेड केलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी हा काय होता, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होता. लायबिलिटी साईडला लिहायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अमाऊंट 25,000 रुपये आउटर कॉलम. या ठिकाणी आपलं जे काही 1 एप्रिलचं बॅलन्स शीट आहे ते क्लोज करायचे. ॲसेटची टोटल घ्यायची आहे. ॲसेटची टोटल येते 1,51,800. लायबिलिटीला लिहायचं आहे 1,51,800 आणि या 1,51,800 मधनं मायनस करायचे 25,000. फरक येतोय 1,26,800. त्यालाच नाव द्यायचं आहे कॅपिटल फंड. कॅपिटल फंड आपण शोधलेलं आहे. कसं शोधलेलं आहे, ॲसेट मधनं लायबिलिटी मायनस करून. म्हणजे काय, बॅलन्सिंग फिगर आहे. बॅलन्सिंग फिगर आहे. आता या ठिकाणी आपल्याला पोस्टिंग सुरू करायची. पोस्टिंग सुरू करत असताना सर्वात आधी बॅलन्स शीट पासून पोस्टिंग आपल्याला करायची असते. पुढे आपल्याला 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये इन्फॉर्मेशन मध्ये हे जे लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे आणि फर्निचर दिलेलं आहे त्याच्या खाली डेप्रिशिएशन द अबोव ॲसेट. या ॲसेटवरती डेप्रिशिएशन आहे 10%. या ठिकाणी
हे काही लँड अँड बिल्डिंग आहे, त्याला एक स्टार करायची आहे आणि फर्निचर त्याला पण एक स्टार करायची आहे, जेणेकरून याचं रेकॉर्डिंग करताना आपल्या लक्षात येईल. चला पोस्टिंग करूया. सुरुवातीला बॅलन्स शीट 1 एप्रिलची बॅलन्स शीटची पोस्टिंग होईल. 31 मार्चच्या बॅलन्स शीटमध्ये सुरुवातीला ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग अमाऊंट 70,000 रुपये. इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे. एक लाईन सोडून तिथंच खाली फर्निचर अमाऊंट इनर कॉलमला 45,000. त्याच्यानंतर कॅशेड बँक मागच्या वर्षाचा कॅश बॅलन्स आपण घेत नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000 रुपये होतं आणि रिसिप्ट साईडला यावर्षी रिसिप्ट साईडला 2018-19 4,000चं सबस्क्रिप्शन आलेलं आहे. म्हणजे 4,000 रुपये सबस्क्रिप्शन मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होतं, तर यावर्षी ते मिळालेलं आहे. मागच्या वर्षाचं आहे, यावर्षी आपण त्याचं रेकॉर्डिंग करणार नाही. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000चं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते 25,000 रुपयाचे. यावर्षी पेमेंट साईडला 18-19चे 25,000 आपण पेड केलेले, म्हणजे हे सुद्धा येणार नाही आणि याचं सुद्धा रेकॉर्डिंग होणार नाही. मग उरलं काय मागच्या बॅलन्स शीट मधलं कॅपिटल फंड. हीच अमाऊंट आपल्यासाठी आणि महत्वाची. कॅपिटल फंड लायबिलिटी साईडला लिहायचे. कॅपिटल फंड अमाऊंट इनर कॉलमला लिहायचे 1,26,800 रुपये. इथं आपली बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालेली आहे. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची आपल्याला पोस्टिंग करायची आहे. सुरुवातीला रिसिप्ट साईड कॅश बॅलन्स नाही, सबस्क्रिप्शन करंट इयरचं सबस्क्रिप्शन काय आहे, इन्कम आहे, इन्कम साईडला लिहायचं आहे. बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट 2,30,000 रुपये इनर कॉलमला, कारण याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. पुढे दिलेलं आपल्याला डोनेशन 60,000 रुपये. डोनेशन पण इन्कम आहे. इन्कम साईडला सबस्क्रिप्शनच्या खाली 2 लाईन सोडून लिहायचे. बाय डोनेशन अमाऊंट इनर कॉलमला याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे 60,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे डोनेशन नंतर आहे आपल्याला रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट. इन्कम आहे, इन्कम साईडला डोनेशनच्या खाली लिहायचं आहे, एक लाईन सोडून बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट अमाऊंट 40,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट इन्कम आहे, इन्कम साईडला रेकॉर्ड करायचं आहे. अमाऊंट इनर कॉलमला लिहायची आहे. बाय इंटरेस्ट ऑन FD अमाऊंट 3,000 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर इंटरेस्ट फी हे सुद्धा इन्कम साईडला इंटरेस्ट ऑन FDच्या खाली एक लाईन सोडून लिहायचं आहे. बाय इंटरेस्ट फीज अमाऊंट इनर कॉलमला 50,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे टू इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावातच इन्कम आहे. इन्कम साईडला इंटरेस्ट फीच्या खाली एक लाईन सोडून द्यायचं आहे. बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1,000 रुपये इनर कॉलमला. इथं आपली रिसिप्ट साईड संपलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पेमेंट साईड सॅलरी. सॅलरी काय आहे, एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर साईडला 1 नंबरला लिहायचं आपल्याला टू सॅलरी अमाऊंट
50,000 रुपये इनर कॉलम, ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला. त्याच्यानंतर बाय लाइटिंग 10,500 हा सुद्धा काय आहे, खर्च आहे. खर्च हे सॅलरीच्या खाली एक लाईन सोडून द्यायचं आहे. टू लाइटिंग अमाऊंट 10,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय जनरल एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस खर्च आहे एक्सपेंडिचर साईडला लाइटिंगच्या खाली यायचं आहे. टू जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट आउटर कॉलम 20,000 20,000. पुढे दिलेलं आहे बाय मेंटेनन्स चार्जेस, खर्च आहे आपण जनरल एक्सपेन्सेसच्या खाली. टू मेंटेनन्स चार्जेस अमाऊंट आउटर कॉलम 40,000 रुपये. त्याच्यानंतर बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, बाय एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 35,000 रुपये खर्च आहे हा सुद्धा. मेंटेनन्सच्या खाली असे टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस अमाऊंट 35,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर पुढे बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000 रुपये. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेसच्याच खाली टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट 7,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर बाय एक्सपेन्सेस फॉर 2018-19चा मागच्या वर्षाचा खर्च हे येणार नाही. बाय इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट काय असते, ॲसेट फर्निचरच्या खाली, ॲसेटला फर्निचरच्या खाली यायचे अमाऊंट इनर कॉलमला. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1,50,000 इनर कॉलम. त्याच्यानंतर बाय 8% फिक्स डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट हे सुद्धा काय असते, ॲसेट असते. इन्व्हेस्टमेंटच्या खाली यायचे 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड अमाऊंट 50,000 इनर कॉलम. आणि पुढे दिलेलं आपल्याला बाय बॅलन्स करंट अकाउंट हे काय आहे, कॅशचे बॅलन्स आहे. ॲसेट साईडला एक लाईन सोडून द्यायचं आहे कॅश ॲट बँक आउटर कॉलम. इथं आपली पूर्णपणे पोस्टिंग करून झालेली आहे. या पद्धतीने पुढे आता आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिली ॲडजस्टमेंट 5,000 मेंबर दरवर्षी 50 रुपये प्रमाणे 2,50,000 रुपये सबस्क्रिप्शन आपल्या या व्यायामशाळेला देतात. ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन इन्कम साईडला किती आलेले आहेत, 2,30,000. दरवर्षी किती येतात, 2,50,000. आले किती आहेत, 2,30,000. म्हणजे किती कमी आहे, 20,000 रुपये कमी आहे. ₹20,000 हे काय आहे, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय करतात, आउटस्टँडिंग 20,000च्या खाली आडवी रेष अमाऊंट बाहेर 2,50,000. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग करंट इयरचा आउटस्टँडिंग ॲसेट साईडला, ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटर कॉलमला 20,000 रुपये. पुढे दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी 12,000 रुपये. सॅलरीमध्ये ॲड एक्सपेंडिचर साईडला दिलेली सॅलरी त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट दिलेली आहे 12,000 रुपये.
50,000च्या खाली लिहायचे 12,000. 12,000च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 62,000. 62,000 रुपये आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर. आउटस्टँडिंग आहे म्हणजे हे काय देणं आहे. देण्याची साईड, लायबिलिटी साईड. कॅपिटल फंडच्या खाली 5 लाईन सोडून लिहायचं आहे. आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. 2 इफेक्ट घ्यायचे सॅलरीचे झाले. 3 नंबरचे ॲडजस्टमेंट. डेप्रिशिएट द अबोव ॲसेट. वरील ॲसेटवरती 10% डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंगवरती 10%. डेप्रिशिएशन काय करतात, लेस करतात. लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. 70,000वरती 10%. 1 0 कॅन्सल करायचा फक्त. अमाऊंट उरली 7,000 रुपये. 70,000च्या खाली यायची 7,000. 7,000च्या खाली आडवी रेष. 70,000 मायनस 7,000. अमाऊंट 63,000 रुपये आउटर कॉल. याचा सेकंड इफेक्ट ॲसेटची अमाऊंट कमी झाली. आपलं काय आहे, नुकसान आहे. एक्सपेंडिचर साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली लिहायचं आहे. टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट इनर कॉलमला 7,000 रुपये. पुढे फर्निचरवरती पण 10%. फर्निचरची अमाऊंट आहे 45,000 रुपये. त्याच्या खाली लिहायचे लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. 45,000च्या खाली 4,500. 10% सांगितलं की कॅल्क्युलेशन करायचं नाही. 45 मधनं 1 0 कट. अमाऊंट उरली 4,500. म्हणजे 45,000वरती 10% जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर अमाऊंट येईल 4,500. 45,000 मायनस 4,500. अमाऊंट बाहेर 40,500. याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला लँड अँड बिल्डिंगच्या खाली अमाऊंट फर्निचर अमाऊंट 4,500. 7,000च्या खाली यायचे 4,500. 4,500च्या खाली आडवी रेष. अमाऊंट बाहेर 11,500 रुपये. इथं आपली तिसरी ॲडजस्टमेंट संपलेली आहे. चौथी ॲडजस्टमेंट इन्कम ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट इज ₹2,000. इन्व्हेस्टमेंटवरती 2,000 रुपये इन्कम यायचं राहिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, ॲसेट साईडला. ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्कम यायचं राहिलेलं आहे. ॲक्रूड म्हणजेच काय, एक प्रकारे हे काय आहे, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. इन्व्हेस्टमेंटच्या खाली यायचे ॲड ॲक्रूड इन्कम. 1,50,000च्या खाली यायचे 2,000. 2,000च्या खाली आडवी रेष. टोटल बाहेर ॲड करून 1,52,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट इन्कम यायचं बाकी आहे. इन्कम साईडला आपण लिहिलेलं आहे बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. त्यामध्ये हे 2,000 ॲक्रूड जे आहे ते ॲड करावं लागतील आपल्याला. ॲड ॲक्रूड. ॲक्रूड म्हणजेच काय, याला ऑर म्हणून आपण आउटस्टँडिंग पण नाव देऊ शकतो. 500 रुपयाच्या खाली यायचे 2,000 रुपये. 2,000च्या खाली आडवी रेष. अमाऊंट बाहेर 3,000 रुपये. इथं आपली 4 नंबरची ॲडजस्टमेंट संपलेली आहे. त्याच्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट. 50% इंटरेस्ट फी अँड 60% ऑफ डोनेशन शुड बी कॅपिटलाइज. हे दोघं अमाऊंट काय करायची आहे, लेस करायची आहे. सुरुवातीला इंटरेस्ट फी इन्कम साईडला दिलेले आहे, त्याच्यातनं लेस करायचं आहे. लेस इंटरेस्ट फीची अमाऊंट किती लेस करायची आहे, 50%. 50% कॅपिटलाइज. 50,000च्या 50% 25,000 रुपये. 25,000च्या खाली आडवी रेष. वजाबाकी बाहेर 25,000 रुपये. हे 25,000 रुपये कॅपिटलाइज करायचे म्हणजे कॅपिटल फंडमध्ये काय करायचे, ॲड करायचे. ॲड 50% इंटरेस्ट फीज 25,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे 60% डोनेशन. डोनेशनची जी अमाऊंट आहे ती 60% कॅपिटलाइज करायची आहे.
डोनेशन आहे इन्कम साईडला, त्याच्या खाली असेल लेस 60% कॅपिटलाइज 60,000वरती 60% जर कॅल्क्युलेट केलं तर अमाऊंट येईल 36,000 रुपये. 36,000च्या खाली ॲडव्हिरेज 60 मायनस 36 अमाऊंट बाहेर 24,000 रुपये. ही अमाऊंट सुद्धा कॅपिटलमध्ये ॲड करायची आहे. ॲड 60% डोनेशन 36,000 रुपये इनर कॉलम. यांची टोटल 1,26,800, 25,000 आणि 36,000 तिथंच इनर कॉलमला. 7, 7, 12, 12 आणि 5, 17. चला 1, 2, 2, 4, 5, 6, 7, 8. 1,87,000 इनर कॉलमला. पुढे या ठिकाणी आपली 5 नंबरची ॲडजस्टमेंट पण संपलेली आहे. इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. पुढची स्टेप काय करायची आहे, आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. सुरुवातीला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला. इन्कम अँड एक्सपेंडिचर जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला क्लोज करायची. डोनेशनची अमाऊंट आलेली आहे 1,87,800. पुढे आपल्याला एक ॲडजस्टमेंट राहिलेली आहे ॲसेट साईडला. 8% फिक्स डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. या ठिकाणी वर्किंग नोट आपल्याला तयार करायची आहे. 2 नंबर 8% फिक्स लिमिटेड. आता या ठिकाणी फिक्स डिपॉझिटची अमाऊंट किती आहे, 50,000 रुपये. त्याच्यावरती आता ही जी अमाऊंट दिलेली असते पर्सेंटेजमध्ये, हा काय असतो, इंटरेस्ट रेट असतो. जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती एवढ्या पर्सेंट व्याज मिळणार आहे, त्याचा इंटरेस्ट रेट असतो. 0 कॅन्सल. अमाऊंट उरलेली आहे 500 × 8, 8 म्हणजे 40. या ठिकाणी हे जे वाई अर्बन बँकेमध्ये जे काय आपण 50,000 रुपये फिक्स डिपॉझिट ठेवलेली आहे त्याच्यावरती 4,000 रुपये काय मिळणार आहे, व्याज मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे. आता या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिटवरती 3,000 रुपये व्याज मिळालेलं आहे. मिळणार किती होतं आपल्याला, 4,000 रुपये व्याज मिळणार होतं, पण ऑलरेडी किती मिळालेलं आहे, 3,000 रुपये मिळालेलं आहे. म्हणजे आता किती राहिलेलं आहे, 1,000 रुपये राहिलेलं आहे. फक्त 1,000चा इफेक्ट आपण या ठिकाणी करणार आहोत. 50,000च्या खाली द्यायचं आहे ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. 50,000च्या खाली यायचे 1,000 रुपये. 1,000च्या खाली ॲडव्हिरेज 51,000 आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट इन्कम साईडला बाय इंटरेस्ट टू फिक्स डिपॉझिट, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. 3,000च्या खाली यायचे 1,000. 1,000च्या खाली ॲडव्हिरेज अमाऊंट बाहेर 4,000 रुपये. म्हणजे हा जो काही 4,000ची जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी आपला हिशोब लागलेला आहे. ओके, या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. बॅलन्सिंग करायची आहे, अकाउंट क्लोज करायची आहे सिंगल डबल लाईनमध्ये. बॅलन्स शीट पण सिंगल डबल लाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. या ठिकाणी इन्कम आणि एक्सपेंडिचरची काय करायची आहे, डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची. या ठिकाणी एक्सपेंडिचरची टोटल येते 1,86,000 आणि इन्कम साईडची टोटल येते 3,46,000. $3,46,000 आणि डेबिटची एक्सपेंडिचर टोटल येते 1,86,000. या दोघांमध्ये 3,46,000 ही अमाऊंट मोठी असल्यामुळे आपण तिला बेस मारत असतो आणि ते दोघं साईडला लिहित असतो. इन्कम साईडला लिहायचं आहे 3,46,000, डेबिटला लिहायचं आहे 3,46,000. 3,46,000 मायनस 1,86,000 अमाऊंट येईल, फरक येईल 1,60,000. त्याला नाव द्यायचं आहे टू
सरप्लस. सरप्लस काय करतात? कॅपिटल फंडमध्ये ॲड करतात. लायबिलिटी साईडला जे काही कॅपिटल फंड आहे, त्याच्यामध्ये ॲड करतात. ॲड सरप्लस. 1,87,800 च्या खाली लिहायचं आहे. 1,60,000, 1,60,000 च्या खाली आडवी रेष. टोटल बाहेर 3,47,800. आता आपल्याला लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल या ठिकाणी घ्यायची आहे. लायबिलिटीची टोटल येते 3,59,800 आणि ॲसेटची टोटल येते 3,59,800. 3,59,800, 3,59,800 ने हा प्रॉब्लेम टॅली होतो. अशा पद्धतीने आपला इल्युस्ट्रेशन नंबर 13 या ठिकाणी संपलेला आहे. सोपा असा प्रॉब्लेम होता आणि परीक्षेमध्ये 10 पैकी 10 मार्क मिळवून देणारा हा प्रॉब्लेम आहे. थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंट व्हिडिओ खाली नक्की करा. धन्यवाद.